आजच्या परिपाठांतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी। पुस्तकच आयुष्यात नसती आली तर शब्द जो शब्दांच्या पलीकडचा आनंद देतात तो आनंद तरी कसा मिळाला असता। चरित्र वाचन, व्याख्यानाने, श्रवण यामुळे अडचणींचे सुद्धा कसे पंख करावेत हे मला आयुष्यात आलेल्या नाकाराने शिकवलं। संकटाच्या वेळी नसतो कुणी सोबतीला आणि नसावंही म्हणजे आत खूप धुंडता येतं स्वतःला नव्या शक्यतांना। या सुंदर अशा ओळी त्या पुस्तकात दिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव आहे कुणासाठी कुणीतरी। याचे लेखक आहेत प्रवीण दवणे। याचं प्रकाशन आहे नवचैतन्य प्रकाशन आणि या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे 128 व या पुस्तकाची किंमत आहे 175 रुपये। मित्रांनो, या पुस्तकाचं मुखपृष्ठ किती सुंदर दिसत आहे। यावर रंगभरण फार सुंदर प्रकारे केली आहे आणि याच्या मलपृष्ठावर थोडीशी माहिती दिलेली आहे। ती माहिती वाचताना आपल्याला फार आनंद होतो आणि जो शब्दातला आनंद असतो तो आपल्याला या मुखपृष्ठावर कळतो आणि या मुखपृष्ठावर त्या पुस्तकाची छाप आपल्या मनात पडते। मित्रांनो, हा पुस्तक खूपच छान आहे। यामध्ये काही पाठ दिलेले आहेत आणि ज्या माणसाने हे पाठ जगलेले आहेत तो माणूस या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि प्रवीण दवणे सर यांच्या जीवनामधले काही प्रसंग त्यांनी यामध्ये मांडले आहेत। जेव्हा लता मंगेशकर प्रवीण दवणे सरांना गाणं लिहायला सांगतात, त्यांना 4 गाणी लिहायची असतात पण ती 40 गाणी लिहून लता मंगेशकरांना देतात, तेव्हा लता मंगेशकर ताई म्हणतात गरज नाही तुमच्या गाण्याची। तेव्हा प्रवीण दवणे सर वाईट न मानता ते म्हणतात असो काही हरकत नाही, आज तुमच्या हातात तर आली उद्या गळ्यात सुद्धा येतील। हे किती सुंदर उत्तर त्यांनी यामध्ये दिलं आहे आणि जर या जागी जर दुसरा कोणी माणूस असता तर तो उलटं बोलून निघून गेला असता, वाईट मानून घेतलं असतं, पण याने तसं न करता सुंदर असं उत्तर देऊन ते निघून गेले। त्यांच्या वडिलांची एक शिकवण मला फार आवडली। जेव्हा प्रवीण दवणे सर लेख लिहायचे आणि छापायला पाठवायचे तेव्हा त्यांचे लेख परत यायचे, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यांना म्हणाले आज तुझा एक लेख परत येत आहे तोपर्यंत तुझे 10 लेख त्यांच्याकडे गेले पाहिजेत। सुंदर अशी शिकवण त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली आहे आणि जेव्हा एक मुलगा यांना विचारतो जर तुम्ही आज जर लेखक नसता तर उद्या कोण असता, तेव्हा प्रवीण दवणे सर विचारात गुंततात आणि खरंच आज जर हे लेखक नसते तर उद्या कोण असते हा विचार आपल्या मनात आला पाहिजे। आणि जर हे लेखक नसते तर एक काम करणारी एखादी व्यक्ती असते आणि आपला संसार सांभाळत असते, पण त्यांच्या जीवनाला काही अर्थ असता का नाही ना। म्हणून आपण या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि यामधले जे प्रसंग आहेत त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं, म्हणून आपण हे पुस्तकं वाचली पाहिजेत। आणि प्रवीण दवणे सर, मला हा पुस्तक आवडण्याचं कारण असं आहे की प्रवीण दवणे सर हे माझे आवडते लेखक आहेत, म्हणून मला यांची पुस्तकं वाचावीशी वाटतात। यांचं हाच पुस्तक नाही तर पुण्यात मौज आहे, घडणाऱ्या मुलांसाठी अशी कितीतरी पुस्तकं मी वाचले आहेत आणि ते पुस्तकं सुद्धा खूप सुंदर आहेत। ज्या वेळेस मी जन्मलेही नव्हते त्यावेळेस हा घडणाऱ्या मुलांसाठी हा पुस्तक छापून आला। मला आश्चर्य वाटतो की मी या पृथ्वीवर नसतानाही तो पुस्तक छापून आला, म्हणजे प्रवीण दवणे सर किती मोठे लेखक आहेत हे यामधून आपल्याला स्पष्ट होतं। आणि प्रवीण दवणे सर यांच्या जीवनामधली काही प्रसंग त्यांनी यामध्ये मांडले आहेत। निष्ठून गेलेला स्पर्श, यामध्ये त्यांचे कोणते स्पर्श होते हे त्यांनी यामध्ये मांडलं आहे। मित्रांनो, हा पुस्तक खूपच छान आहे। यामधले वाक्य न वाक्य आपल्या काळजात राहतो, म्हणून आपण असे पुस्तकं वाचले पाहिजेत आणि मनातलं ऐकणारे कान क्वचितच भेटत असावेत। हरण्याचा सरावही जिंकण्यापर्यंत नेतो, जोपर्यंत जिंकण्याचा वेळ निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या क्षमतेला गरुड पंख फुटत नाहीत। आपण कुणाचं कणभरही वाईट नाही केलं तर ती दिव्य शक्ती आपलं का बरं वाईट करेल। कष्ट कमी झाले की तरलताही पाऊल काढता येते, नाकार ही रियाजाला संधी आहे। असे सुंदर असे वाक्य त्यांनी यामध्ये मांडले आहेत आणि मला हे कळत नाही की इतके सुंदर असे शीर्षक त्यांनी या कथेमध्ये मांडले आहेत, ते त्यांना कसे सुचले असतील। असो, हा पुस्तक खूपच छान आहे, तुम्ही सुद्धा हा पुस्तक वाचा। धन्यवाद।